बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बिकानेरमध्ये आहेत। मोदींनी पाकिस्तान सीमेजवळील देशनोक इथून देशभरातील 103 रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलं आणि बिकानेर बांद्रे ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। यासोबतच 26,000 कोटी रुपयांच्या इतर विकास कामांचे पायाभरणी आणि उद्घाटनही करण्यात आलं। पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात रामराम म्हणत केली। ते म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही तिन्ही सैनिकांना मोकळीक दिली होती। तिन्ही सैन्यांनी मिळून असा चक्रव्यूह निर्माण केला की पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले। 22 एप्रिलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही 22 मिनिटात 9 सर्वात मोठे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले। जेव्हा सिंदूर बारूदमध्ये बदलतो तेव्हा काय होतं हे जगानं आणि देशाच्या शत्रूंनी देखील पाहिलंय। आज मी म्हणतो की जे लोक सिंदूर पुसण्यासाठी निघाले होते ते मातीत मिसळले गेले आहेत। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर महिनाभरानंतर पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या बिकानेर एअरबेसवर उतरल्यानंतर मोदी प्रथम देशनोक मंदिरात पोहोचले। इथं त्यांनी करणी माता मंदिराचं दर्शन घेतलं। इथून देशनोक रेल्वे स्टेशनवर पोहोचले। यानंतर मोदी पलाना येथील सभेच्या ठिकाणी पोहोचले। तिथं त्यांचं स्वागत करण्यासाठी एका बचत गटाशी संबंधित सुमित्रा यांनी पंतप्रधानांना बैलगाडीचे एक मॉडेल भेट दिलं। त्यांनी पंतप्रधानांचे पाय स्पर्श करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान मोदींनी स्वतः नतमस्तक होऊन तसं करण्यास नकार दिला। यानंतर पंतप्रधानांनी स्वतः त्या महिलेला सलाम केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी धुळ्यातील विश्रामगृहात सापडलेली रोकड विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यासाठी गोळा झाल्याचा आरोप केला आहे। महाराष्ट्र सध्या भ्रष्टाचाराच्या चिखलात गटांगळा खात आहे। अर्जुन खोतकरांनी धुळ्याच्या विश्रामगृहात 15 कोटी रुपये गोळा केले हे सांगण्यासाठी ब्रह्मदेवाची गरज नाही। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही ईडीची केस आहे असे ते म्हणालेत। संजय राऊत यांच्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारण चांगलेच तापले आहे। संजय राऊत गुरुवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की विधिमंडळाची अंदाज समिती ही शासनाची जी कामे होतात ती योग्य प्रकारे नियमानुसार झालीत की नाहीत याचा तपास करते, त्यासंबंधीचे साक्षी पुरावे तपासते। पण ही समिती किती भ्रष्ट आहे, विशेषतः या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर किती भ्रष्ट आहेत हे आता समोर आले आहे। खोतकर पूर्वी आमच्याकडेच होते, ते निष्ठेच्या अनाभाका फार खायचे। एकनाथ शिंदे पळून गेले तेव्हा ते त्यांना उंदीर म्हणाले होते, पण त्यानंतर ते स्वतःच ईडीला घाबरून शिंदे गटात गेले। त्यानंतर त्यांना अंदाज समितीचे अध्यक्षपद भ्रष्टाचार करण्यासाठी दिले। ते पुढे म्हणाले, धुळे विश्रामगृहाच्या 102 क्रमांकाच्या खोलीत मागील 3 दिवसात 5 कोटी रुपयांची कॅश जमा झाली होती। विधिमंडळाची अंदाज समिती, तिचे अध्यक्ष अशा प्रकारच्या कामाच्या तपासणीसाठी धुळ्याच्या दौऱ्यावर होते। तेथील ठेकेदारांनी आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी या अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटींची रक्कम गोळा करून देण्याची जबाबदारी घेतली होती। त्यासाठी त्यांनी अंदाज समितीच्या चेअरमनच्या पाटील नामक पीएची नियुक्ती केली। त्यानुसार विश्रामगृहाच्या 102 क्रमांकाच्या खोलीत मागील 3 दिवसापासून ही रक्कम जमा होत होती। अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटी रुपये देण्याचा सौदा झाला होता। 5.5 कोटी रुपये जमा झाले होते। उर्वरित 10 कोटी पुढील 2 दिवसात जमा होणार होते। हे मी फार जबाबदारीने सांगत आहे। हे पैसे मिळाले नाही तर सर्वच ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी खोतकरांनी दिली होती। त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करेन असे ते म्हणाले होते, असे संजय राऊत म्हणाले। माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो, असली लोक माझ्या पक्षात नको, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्याविषयी बोलताना अजित पवारांनी भाष्य केलंय। असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत, असंही अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवार म्हणाले, माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो, असली लोक माझ्या पक्षात नको। बहुतेक त्यांचा लव्ह मॅरेज आहे, माझा तिथं काही संबंध नाही। मी फक्त लग्नाला गेलो, जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे, त्यांचा शोध घेण्यासाठी पथकं नेमली आहेत। माणुसकी म्हणून, जबाबदारी म्हणून जे काही करायचं आहे ते आम्ही केलंय। असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत। पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, माझा दुरान्वय संबंध नाही, फक्त लग्नाला गेलो म्हणून माझी बदनामी केली गेली। या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे, दोघे फरार आहेत। शोधासाठी आणखी पथकं वाढवायला सांगितली आहेत। तसंच जर अजित पवार दोषी असतील तर अजित पवारला फासावर लटकावा, माझा त्यात काय संबंध असेल तर कारवाई करा। उगाच बदनामी केली जाते। मला सांगितलं गाडीची चावी द्यायला सांगितली, मी देताना पण विचारलं स्वखुशीने देत आहात की जबरदस्तीने देत आहात असंही विचारलं होतं, मग माझी का बदनामी करता? गुन्हा नोंद झालाय, सीपीना सांगितलं कारवाई झाली पाहिजे। अजित पवार म्हणाले, तुम्ही अनेक जण मला लग्नाला बोलवता, मी शक्य असेल तर येण्याचा प्रयत्न करतो। मी एखाद्या लग्नाला गेलो आणि नंतर त्याच्या सुनेने वेडेवाकडे केले तर त्याला अजित पवारांचा काय संबंध आहे? अजित पवारांनी सांगितलं का असं कर म्हणून, मला तर कळतच नाही। मी घटना घडल्याची माहिती कळल्यावर पिंपरीच्या सीपीना फोन केला आणि म्हटलं कुणी का असेना कारवाई करा।
मला कळताच पोलिसांना सांगितलं कारवाई करा. ज्या मुलीनं आत्महत्या केली तिचा नवरा, सासू, नणंद आतमध्ये आहे, सगळे अटकेत आहेत. सासरा पळून गेला, तो पण सापडेल, पळून जातो कुठे? यामध्ये अजित पवारांचा काय संबंध? प्रेमापोटी लोक बोलवतात, तिथं जावं लागतं. नाही गेलं तर माणसं रुसतात. लग्नाला गेलो म्हणून आम्ही सांगतो का सुनेशी असं वागा म्हणून? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. राज्यात विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर आता साऱ्या राजकीय पक्षाचे लक्ष महापालिका निवडणुकांवर वळले आहे. आगामी काही महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः मुंबई महापालिकेसह इतर प्रमुख महापालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना सूचना दिल्या आहेत. मित्रपक्षांविरोधात आक्षेपार्ह टिप्पण्या टाळा अशा स्पष्ट सूचनाच शिंदेंनी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. निवडणुकापूर्व चर्चा, जागा वाटप किंवा युतीतील समन्वयाच्या प्रक्रियेपूर्वी कोणत्याही मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करू नये. दरम्यान सर्वच पक्षात अंतर्गत रणनीती आखली जात असून उमेदवारांची चाचपणी आणि मतदारसंघनिहाय समीकरणावर बैठका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार हे निश्चित आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने तयारीचा धडाका सुरू केला आहे. पक्षातील नेत्यांना संयम बाळगण्याचा कानमंत्र खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मुंबईतील माजी नगरसेविकांच्या बैठकीत बुधवारी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की युतीतील जागा वाटपाचा निर्णय महायुतीतील 3 प्रमुख नेते घेतील आणि त्यावर इतरांनी कोणतीही जाहीर टिप्पणी करू नये. मित्रपक्षांचे संबंध ताणले जाऊ नयेत, एकमेकांवर कुरघोडी होऊ नये यासाठी उत्तराला प्रत्युत्तर देताना भाषेची आणि शब्दाची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या. मित्रपक्षांविरोधात आक्षेपार्ह टिप्पण्या टाळा असा इशाराच त्यांनी आपल्या नेत्यांना दिला. महापालिका निवडणूक ही प्रतिष्ठेची असून पक्षाच्या विजयासाठी सर्वांनी एकसंघ राहून काम केले पाहिजे असेही शिंदे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला गुरुवारी सकाळी 9:30 वाजता हिसार पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. तिच्या रिमांडवरील चर्चा सुमारे 1.5 तास सुरू राहिली. त्यानंतर हिसार पोलिसांनी तिला आणखी 4 दिवसांची कोठडी दिली. सुनावणीनंतर पोलिसांनी ज्योतीला मीडियाच्या नजरेपासून वाचवण्यासाठी फिल्मी शैलीत बाहेर काढलं. पोलिसांनी प्रथम काळे काच असलेली स्कॉर्पिओ मागवली, मग मुख्य गेट बंद करण्यात आलं. यानंतर ज्योतीला त्यात बसवल्यानंतर पोलीस तिथून निघून गेले. यावेळी कोणताही अधिकारी माध्यमांशी बोलला नाही. हजेरीच्या वेळीही ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा यांना तिला भेटण्याची परवानगी नव्हती. ज्योतीला 16 मे रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर ती 5 दिवसांच्या रिमांडवर असताना हिसार पोलिसांव्यतिरिक्त तिची NIA, मिलिटरी इंटेलिजन्स, IB आणि इतर गुप्तचर संस्थांनी चौकशी केली. NIAच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील ज्योतीच्या भूमिकेचा तपास सुरू आहे. पहलगाम हल्ल्यापूर्वी आणि नंतर ती कोणत्या लोकांशी संपर्कात होती, तुम्ही कोणाशी बोललात या संदर्भात तिचे मोबाईल फोन शोधले जात आहेत. यानंतर NIA तिला पहलगाममध्ये घेऊन जाऊ शकतं. पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीनं काश्मीरमधील फक्त अशाच ठिकाणांचे व्हिडिओ बनवले होते जिथं सैन्यांची तैनाती किंवा हालचाल नव्हती. त्यामुळे हा संशय अधिकच वाढला. ज्योतीनं हे व्हिडिओ फक्त प्रवासाच्या उद्देशानं बनवले होते की त्यात पाकिस्तानी एजंटसाठी काही लपलेले कोड होते याचा तपास एजन्सी करत आहे. यासाठी तिच्या काश्मीर दौऱ्यादरम्यान तिच्या बँक खात्यांमध्ये झालेल्या व्यवहारांचीही चौकशी केली जाते. तपासादरम्यान ज्योतीची 4 बँक खाती आढळून आली. इथे मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या विषयावर बैठकीत चर्चा होत आहे. पण मी बघतोय की काही अधिकारी खुशाल झोपले आहेत, काही मोबाईलवर चॅटिंगमध्ये दंग आहेत. हे काय चाललंय? अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फटकारले. मुंबईत मंगळवारी राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची उपस्थिती होती. अधिकाऱ्यांवर जबर असलेला नेता अशी अजित पवारांची ओळख कशामुळे झाली आहे हे त्यांनी या बैठकीत दाखवून दिले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावत अजित पवार म्हणाले की ही शेतकऱ्यांशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर बैठक आहे. या बैठकीला सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त आणि केंद्र सरकारच्या संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्य दाखवावे. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळेच केंद्र व राज्य सरकार चालते हे लक्षात ठेवा.
गेवराई परिसरासाठी जालन्यात रेल पॉइंटची मागणी करण्यात आली। कृषी आयुक्तांनी सांगितले की ही सेवा गेवराईसाठी रेल्वेकडून येणारे खत परळीतून घेतले जाते, पण गेवराई जालन्याशी जोडण्याची गरज आहे। आष्टी शिरूरसह इतर भागांसाठी रेल पॉइंट सध्या अहिल्यानगरला आहे। हमाल आणि वाहतूकदारांमधील संगनमतामुळे अहिल्यानगरला अधिक महत्त्व दिले जाते। ते मोडून मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेकची व्यवस्था करावी। खतांच्या लिंकिंगची तक्रार सातत्याने येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आता प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर बोर्ड लावून त्यावर फोन नंबर देण्यात येणार आहे। त्यामुळे लिंकिंगसाठी दबाव टाकला तर कारवाई केली जाईल। एखाद्या कृषी केंद्राने पुरवठादार कंपनीसाठी लिंकिंग केल्याचे निष्पन्न झाल्यास अत्यावश्यक वस्तू कायदा किंवा तत्सम कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे। या बाई छगन भुजबळांच्या शपथविधीवेळी त्यांच्या स्वागतासाठी सर्वात पुढे होत्या, त्यावेळी त्या वैष्णवी प्रकरणावर काही बोलल्या नाहीत, पण आता त्यांचे वराती मागून घोडे सुरू आहेत असं त्या म्हणाल्यात। रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। त्यांनी पोलिसांना वैष्णवी हगवणे प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। त्यावर रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाचा कारभार म्हणजे वराती मागून घोडे असा पलटवार केलाय। सत्तेतील सर्वच लोक आपला म्हणून हगवणेला वाचवत आहेत, त्यामुळे आरोपी अजूनही सापडत नाहीत असा आरोपही त्यांनी केलाय। रोहिणी खडसे आपल्या पोस्टमध्ये यासंबंधी म्हणाले, आपल्या राज्य महिला आयोगाचा कारभार म्हणजे वराती मागून घोडा असा आहे। बरं, बाईचा आविर्भाव पण असा की जणू काही कोणत्या तरी चांगल्या कामासाठी देशाला संबोधित करत आहेत। काल परवा छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी बाई सर्वात आधी स्वागतासाठी उभ्या होत्या। समोर मीडिया होती, पण त्यावेळी बाईंनी वैष्णवीच्या केसवर बोलणं टाळलं। त्यामुळे या प्रतिक्रियेवर आम्हाला वाटतं की दाल में कुछ काला आहे की जबरदस्तीने द्यायला सांगितलेली प्रतिक्रिया आहे का, असा प्रश्न आमच्या मनात आहे। वैष्णवीची केस ही पुण्याची आहे। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत। हगवणे हा दादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे, पण अजितदादांनी अद्यापही या प्रकरणात शब्द उच्चारला नाही। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत। त्यांनीही हगवणेच्या हकालपट्टीची नोटीस काढायला हवी होती, पण अजूनही त्यांची हकालपट्टी केली गेली नाही। एरवी सर्व गोष्टींमध्ये बोलणाऱ्या चित्रा वाघही या प्रकरणात गप्प आहेत। याचा अर्थ असा की सत्तेतील सर्वच लोक आपला म्हणून हगवणेला वाचवत आहेत, त्यामुळे अजूनही आरोपी सापडत नाही, त्यांची हकालपट्टी होत नाही, उलट त्यांची पाठराखण केली जाते असं रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी म्हटलं आहे। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी 2 ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेबाबत सूचक वक्तव्य केले आहे। उद्धव ठाकरेंनी सांगितलंय, सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार आहोत। आता आमच्या सोबत एकत्र यायचं की नाही हे राज ठाकरे यांनी ठरवायचे आहे, असे अनिल परब म्हणाले। त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत। मनसे प्रमुख राज ठाकरे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे युती करणार असल्याचे बोलले जात आहे। राज ठाकरे यांनी नुकतेच एका पॉडकास्टमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केले होते। महाराष्ट्रासमोर आमची भांडणे किरकोळ आहेत, महाराष्ट्रासाठी आम्हाला एकत्र येण्यात काहीच अडचण नाही, असे ते म्हणाले होते। यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भाषणात आम्ही पण भांडणे बाजूला ठेवायला तयार आहोत असे म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिला। आता अनिल परब यांनी केलेल्या विधानामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरला आहे। मराठी लोकांच्या मनात 2 ठाकरे एकत्र यावेत यासाठी आम्ही सकारात्मक आहोत। आम्ही चर्चेची दारं कधीच बंद केली नाहीत, असे विधान आमदार अनिल परब यांनी केले आहे। दोन्ही प्रमुख नेते भेटतील, चर्चा करतील आणि ठरवतील। दोन्ही सेनेमध्ये पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील त्यानुसार पुढे जाऊ। जशा निवडणुका जवळ येतील तसे दोन्ही नेते निर्णय घेतील। मी छोटा नेता आहे, दोघे नेते बसतील आणि ठरवतील, असेही परब यांनी म्हटले आहे। पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सांगितले की सगळे वाद बाजूला ठेवून सोबत यायला तयार आहोत। आता आमच्या सोबत एकत्र यायचे की नाही हे राज ठाकरे यांनी ठरवायचे आहे। महाराष्ट्र हितासाठी त्यांनी ठरवावे। आम्ही चर्चेसाठी सकारात्मक आहोत।